रुद्रने आयशाकडे पाहिले, पण ती त्याच्याकडे येताना त्याने काही प्रतिक्रिया दाखवली नाही. कुठे आहे, मला दाखव, आयशाने थंड आवाजात सांगितले. रुद्र अखेरीस प्रतिक्रिया देत म्हणाला, माझ्याबरोबर चल. साक्षी थोडी गोंधळलेली होती आणि त्याच्याबरोबर खोलीत गेली. काहीसं विचित्र वाटत होतं. जेव्हा ते कॉन्फरन्स रूममध्ये पोचले, रुद्रने कोणीतरी आयशाला संगणक आणून दिला. आयशाने संगणक उघडला आणि पाहिले की रुद्र तिच्या जवळ झुकला होता. ती वर पाहिली आणि त्याचं म्हणणं ऐकलं. तुला काय खायला आवडतं? मी कोणाला तयार करून देण्यास सांगतो. आयशाने कपाळ दुमडले. असंच काम करताय? मी काम करताना मला त्रास देऊ नकोस. रुद्र थोडा थक्क झाला. काव्या रुद्रला इतका नम्र पाहून आश्चर्यचकित झाली. तिला वाटले की तो रागावेल. मग साक्षीने लगेच बोलले, असे अध्यक्षांशी बोलायचे कसे? साक्षी, रुद्रने डोळे वर केले. हे तुझ्या कामाचा भाग नाही. कृपया बाहेर जा. साक्षी थक्क झाली. मुलगी तसंच बोलल्यानंतरही रुद्र रागवला नाही. उलट त्याने स्वतः बाहेर जाण्यास सांगितले. काय चाललंय इथे? साक्षीला फक्त वळून बाहेर जावे लागले. आयशाने फक्त सिस्टीम पुनर्स्थापित केली. मूळचं काही मोठं नव्हतं आणि जर ती दुरुस्त झाली नसती तरी फरक पडत नाही. साक्षी फक्त कोणी बाहेर पडताना पाहिल्यानंतर उभी राहिली. काव्याने म्हटलं, आता इतर काही समस्या नसाव्यात? हो, नाहीत, रुद्र म्हणाला. साक्षी मागून हसली. माझ्या अपेक्षेपेक्षा एवढी लहान मुलगी इतकी हुशार असेल हे नक्कीच नव्हतं. काव्या, तुला खरंच मुलीला शिकवायला येतं. हे दृश्य पाहून साक्षीला कळलं की रुद्रला आधीपासून माहीत होतं की मुलगी त्याचीच आहे. तरीही रुद्र इतपत संयम नव्हता की अशी थंड मुलगी तसंच वागेल. काव्या गोंधळली. अशा गोष्टी आयशाने शिकल्या याचा तिच्या अपेक्षेपेक्षा वाढलेला परिणाम पाहून. पण आता ती शिकली आहे तरी काय करता येईल? तिला शाळेत जाऊन खेळायला वेळ कमी मिळेल आणि ती विसरेल. काव्याला फक्त कठीणतेने म्हणता आलं. मग रुद्र अचानक बोलला, ठीक आहे, मुलीला काही कौशल्य असणे चांगले आहे. बरं, बहुतेक लोक हे शिकू शकत नाहीत. आयशा शिकू शकते. याचा अर्थ ती खूप प्रतिभावान आहे. आयशा, तुला अजून शिकायचं आहे का? माझ्याकडे काही चांगले इंजिनियर्स आहेत जे तुला शिकवू शकतात. साक्षीला विश्वास बसत नव्हता. तो खरंच असा विचार करत होता की मुलगी संगणक, हॅकिंग आणि अशा गोष्टींमध्ये रस घेणे चांगले आहे, विशेषतः त्याच्यासारख्या श्रीमंत कुटुंबातील माणसासाठी जे सामाजिक प्रतिष्ठित शिष्टाचार शिकायला पाहिजे होते. काव्या आश्चर्यचकित पाहत होती. तो खरी भावना दर्शवत होता का किंवा फक्त आयशाला तात्पुरती खुश करण्याचा प्रयत्न करत होता? आयशाने नाकात हात घालून म्हणाली, नको. भाई चैतन्य तुमच्या सर्व इंजिनियर्सपेक्षा अधिक कुशल आहे. मला दुसऱ्याकडून शिकायचं नाही. रुद्रचे चेहरे काळे झाले. काव्याला काहीही बोलायला शब्द सुटले नाहीत. आयशा असे करत राहिली तर चैतन्याचे रहस्य बाहेर येईल. ठीक आहे आयशा, काव्याने तिला त्वरित इशारा दिला. आता उशीर होत आहे. तुम्ही रात्रीचे जेवण इथे का थांबत नाही? आदित्य तुला मिस करतो. तुम्ही मित्र आहात ना? त्याच्याबरोबर राहायचं नाही का? नको, त्याने तुम्हाकडून लोकांना फसवण्याची कला शिकली आहे. मी आता निघते. काव्य आश्चर्यचकित होती. आयशाला बाहेर पळताना पाहून तिने रुद्रकडे खोल नजर टाकली आणि तिने तिला पाठपुरावा केला. बाहेर काव्याने विचारले, तुम्ही आदित्यला पाहिलंत का? तुम्ही त्याला खोटं बोलणार का म्हणता? आयशाने उत्तर दिले, त्याने मला सांगितलं की तो गरीब आहे, पण खरोखर त्याच्याकडे ब्लॅक कार्ड आहे. काव्याने आयशाला सांत्वन दिलं. आदित्यला खोटं सांगण्याचं कारण असावं. तो आईशिवाय वाढला आणि त्याचे वडील कठोर होते. त्याचे फार मित्र नव्हते, त्यामुळे तो तुझ्याशी मित्र होण्याची खूप इच्छा ठेवत होता आणि खोटं बोलला. काही वेळ विचार करून आयशाने आदित्यला माफ केलं. दरम्यान रुद्र श्वास घेत आत परत गेला. साक्षीने विचारले, काय चाललंय? आणि त्याने शांतपणे उत्तर दिले, आयशा माझी मुलगी आहे आणि मी नुकतंच हे शोधलं. साक्षीने सुचवले की तो आयशाला गायकवाड कुटुंबात आणावा, पण रुद्रने काही उत्तर दिले नाही. त्याला विश्वास होता की तो आयशाला उत्तम प्रकारे वाढवू शकतो.
कारण ती हुशार आणि सक्षम मुलगी आहे. त्याने तिच्या बुद्धिमत्ता आणि वेगवान विचारांची स्तुती केली. सांगितलं की तिने अशा गोष्टी शिकल्यानंतर ते अनेक प्रौढ शिकत नाहीत. साक्षी रुद्रचे हे कौतुक ऐकून आश्चर्यचकित झाली. त्याने म्हणाले की हे गोंडस मुलीमध्ये वारस होण्याची क्षमता आहे, पण ती मुलगी आहे. रुद्र हलक्या स्मितासह आत गेला तर साक्षी बाहेर हात घट्ट धरून उभी राहिली. दुसऱ्या दिवशी काव्या तिच्या लहान लाटांबरोबर कंपनीत आली. प्रत्येकजण मागच्यापेक्षा अधिक खोडस. मनोज देखील कंपनीत परत आला आणि लक्षात आलं की काल त्याने स्वतःला मूर्ख बनवलं होतं. काव्याने जाणून बुजून त्याच्याशी खेळ खेळला होता, पण त्यावेळी तो खूप थकलेला आणि झोपलेला होता, त्यामुळे विचार नीट केला नाही. काव्याला तो निघताना पाहून नक्कीच आनंद झाला असेल. तो आत काळ्या चेहऱ्यासह उभा राहिला आणि विचारलं, माझं डिझाईन कसं चाललं आहे? काल पाहिलंत का? संपूर्ण सकाळ झाली आणि अजून प्रगती नाही. काव्या, तू फक्त माझ्या उपस्थित प्रामाणिक आहे. मी जसे बाहेर जातो तशी तू कामात सुटलेली दिसतेस. असं दिसतं की मला इथे राहून तुला डिझाईनवर काम करताना पाहावं लागेल. त्याने आजच निर्णय घेतला होता. तो आज रात्री इथे झोपणार होता. तो पाहू इच्छित होता की काव्या त्याला टिकवू शकेल का. काव्याने त्याच्याकडे पाहून हसली. ठीक आहे. पण त्याचवेळी त्याचा फोन अचानक वाजला. मनोजचा चेहरा फोनवर बोलतानाच कालवंडला होता. काय म्हणालास तू? अचानक आजारी पडलास? म्हणजे हे सगळं मुद्दाम आहे का? त्याचा आवाज चढला. फोनच्या दुसऱ्या बाजूने काहीतरी उत्तर आलं, पण मनोजने फोन जवळपास फेकलाच. वा रे वा, सगळं बघूनच केलंत ना. चैतन्य परत आलाय म्हणून आता माझं स्थान धोक्यात आलं. आता मजा बघा तुम्ही सगळे. मनोजने कपाळावर हात ठेवला आणि एक खोल श्वास घेतला. तेवढ्यात समोर बसलेली काव्या शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत एक प्रकारची गंमत होती. त्याने तिच्याकडे वळून पाहिलं आणि एकदम काहीतरी सुचल्यासारखा चेहरा केला. काव्या, तो म्हणाला, आज संध्याकाळी एका बँक्वेटला माझ्यासोबत येशील का? काव्याने भुवया उंचावल्या. कुठला बँक्वेट? आपल्या आर्किटेक्चर क्षेत्रातील एक मोठं कॉन्फरन्स आहे. माझ्यासोबत कंपनीचा डिझायनर जाणार होता, पण तोच आजारी पडला. आता कुणीच नाही आहे. काव्याने शांतपणे विचारलं, तुमच्या कंपनीत एकच डिझायनर आहे का? तसं नाही, मनोजने खेकसून उत्तर दिलं. पण मी कोणालाही घेऊन जाऊ शकत नाही. माझ्यासोबत जाणारा व्यक्ती प्रतिष्ठेचा असावा, नाहीतर कंपनीचा चेहराच खराब होईल. काव्या हसली. मग तुम्हाला माझीच गरज आहे असं म्हणायचं आहे का? मनोजने चिडून म्हटलं. तू येशील का नाही हे सांग. पण काहीतरी शर्त असेल ना? काव्याच्या डोळ्यात खट्याळ चमक होती. ती म्हणाली, होय, एक अट आहे. माझ्या डिझाईन प्रोजेक्टचा डेडलाईन 1 आठवड्यानं वाढवा. मनोज काही क्षण तिला बघत राहिला, मग खदखदून हसला. तू तर बापाला शिकवतेस, पण ठीक आहे, फक्त 1 आठवडा. काव्याने पर्स उचलली. मग तयार व्हा साहेब, आज तुमच्यासोबत बघूया हाय सोसायटी कशी दिसते. त्या संध्याकाळी दोघं एका आलिशान हॉटेलच्या भव्य लॉबीमध्ये प्रवेशले. लॉबीतील प्रकाश, झगमगत्या वातावरण, महागड्या अंतराच्या सुवासानं भारलेलं. मनोजने तिला थोडं वळून सांगितलं, ही एक फोरम मीट आहे. उद्योगपती, आर्किटेक्ट सगळे इथे आहेत. नीट वाग, बिनडोकपणा नको. काव्याने हसत उत्तर दिलं, मी नीटच वागते. उलट तुम्हीच सावध राहा, मी कुणाचा पाय ओढत नाही. मनोजने तिला सोबत घेतलं आणि आतल्या टेबलजवळ बसले. थोड्या वेळाने वेटर आला. तेव्हा काव्या चपखलपणे म्हणाली, मनोज, मला चहा ओतून द्या ना. काय? मनोजचा चेहरा वाकला. तुम्ही म्हणालात ना मी तुमची साथी आहे, मग थोडी काळजी घेतलीच पाहिजे. ती हसली. मनोजचा जबडा घट्ट झाला. समोर सगळे उद्योगपती होते. तिला काही बोलणं म्हणजे अपमानच झाला असता. मग त्याने दात ओठात चावले आणि तिला चहा ओतून दिला. तेवढ्यात दूरच्या टेबलावरून रुद्र आणि साक्षी आले. साक्षीने रुद्रचा हात धरून हलक्या आवाजात विचारलं, रुद्र, ती बघ ना, ती काव्या नाही का? आणि तिच्यासोबत तो मनोज. रुद्रने नजर वळवली. समोर मनोज तिच्यासाठी पाण्याचा ग्लास धरून उभा होता. क्षणभर त्याचा चेहरा ताठ झाला. नंतर तो शांतपणे म्हणाला, चल आपण निघूया. पण का? ती तर अपहरण करणाऱ्या माणसासोबत आहे. तू काही विचारणार नाहीस का? साक्षीने प्रश्न केला. रुद्रचा आवाज मंद झाला. त्याचं काही नाही, आपण जाऊया. तो निघून गेला, पण त्याच्या मनात संताप आणि गोंधळ दोन्ही उकळत होते.
काव्याला तो एवढा समजून घेत होता, पण ती पुन्हा दुसऱ्या माणसासोबत. बाथरूममधून बाहेर येताना काव्याला साक्षी दिसली. साक्षीने ओठ वाकवत म्हटलं, काव्या, खरंच सांग, प्रत्येक पुरुषाला आकर्षित कसं करतेस तू? म्हणजे मनोज, रुद्र सर्व तुझ्या भोवतीच? काव्याने थंड हसत उत्तर दिलं, कदाचित हे माझं व्यक्तिमत्व असेल. साक्षीने नाक उडवलं. मनोजने तर आपलं अपहरण केलं होतं आणि तू आता त्याच्यासोबत बँक्वेटला आली आहेस, लाज नाही वाटली? काव्याने तिच्या नजरेला नजर भिडवली. तुला हे सगळं कोणी सांगितलं? साक्षी थोडी चपाळली. रुद्रनेच. काव्य हसली. मग त्यालाच सांग की मला काय करायचं ते ठरवायचं त्याला हक्क नाही. तोही सांभाळून बोल. अपहरण करणारा पुन्हा भेटला तर कदाचित पुढच्या वेळी रुद्र तुझ्या मदतीला येणार नाही. साक्षीचा चेहरा लाल झाला. ती चिडून म्हणाली, तू एक स्वार्थी बाई आहेस. म्हणाली होतीस की रुद्रकडे परत जाणार नाहीस, पण आता तुझ्या मुलीला त्याने ओळखलं आहे. हे सगळं तुझ्या डावातलंच. काव्याचा चेहरा निर्विकार होता. हे सगळं अपघातानं झालं. मला स्वतःलाच नको होतं की आयशा आणि रुद्र पुन्हा भेटावेत. मला तुझ्यावर विश्वास नाही. साक्षी ओरडली. जोवर तू स्वतःहून इथून निघून जात नाहीस तोवर मी शांत बसणार नाही. काव्य हळूच म्हणाले, ते शक्य नाही. आता रुद्रला सगळं कळलं आहे. तुला हवे असेल तर त्याच्याशी बोल. तो तुला प्रेम करतो ना? कदाचित तुझ्यासाठी आम्हाला सोडून देईल. साक्षी थरथरत उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर राग. ठीक आहे काव्या, तू मला भाग पाडतेस. त्या रात्री साक्षी हॉटेलच्या बाहेर आली. थंड वारा सुटला होता. तिने मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला. हॅलो, तू अजून पुणे सिटीमध्ये आहेस ना? मी तुझं 8 लाखाचं कर्ज फेडलं होतं. आता मला एक काम हवं आहे तुझ्याकडून. तिच्या आवाजात विषारी गोडवा होता. दरम्यान पार्टी संपल्यानंतर काव्य आणि मनोज बाहेर पडले. मनोजचा चेहरा थकलेला तर काव्याच्या ओठावर आत्मविश्वासच नाही. मनोज, आजचा कार्यक्रम फार छान झाला. पुढच्या वेळेस परत बोलवा मला, ती म्हणाली. मनोजने दात ओठात चावत उत्तर दिलं, छान. मी रात्रीभर तुझ्यासाठी पाणी उचलो बसलो, तू फक्त बोलत होतीस. काव्य हसली. काय करू, प्रत्येकाला आपापली जबाबदारी असते.